भया भया भया, एक एक गोष्टी ऐकून माझी बुद्ध्या तर सैरभरत झाली बघा. काय ग गोदा? जिजाक्का, आता मला सांगा, 24 पदार्थ, ते बी हत्तीच्या वजना एवढं दान दिलं लोकांनी. म्हणजे सोनं तेवढंच, रूप तेवढंच, पितळ तांब तेवढंच आणि चंदन बी तेवढंच. काय झालं काय होय? म्हणजे इथं लोकांनी गुंजभर सोनं बघायला मिळत नाही आणि हे एवढं दान कोणी केलं दान? अहो तेच की, मुरार पंतांनी. मुरारपंतांनी? होय तर, आपलं राजभातच की तिथं. तिथं म्हणजे? नांगरगावी भीमा इंद्रायणीच्या संगमावर. राजे तिथं होते? होय तर, मी आता ऐकलं का लई मोठा सोहळा झाला. लोकांच्या डोळ्यांचं पारणच फिटलं आणि आपल्या राजांनी मुरारपंतसनी लई मान दिला. म्हणजे राजांच्या मुळच हत्तीचं वजन करता आलं असं म्हणतात. राजांनी वजन केलं हत्तीचं? कसं? तराजूत घालून? आता ते एवढा मोठा तराजू आणायचा तरी कुठून? सगळेच चिंतेत पडले. हत्तीच्या वजनाची तुला करायची कशी? मग आम्ही सांगितलं, नदीच्या पात्रात जी नौका आहे तिच्यावर हत्तीच चढवा. हत्तीच्या वजनाला नौका जेवढी पाण्यात बुडेल तिथं खूण करा. नंतर हत्तीला बाजूला काढून नौक्यात दगड भरा त्या खुणेपर्यंत, आणि मग त्या दगडांचं जेवढं वजन असेल तेच हत्तीचं वजन. मग काय, मुरारपंतांनी तसंच केलं. हत्तीचं वजनही झालं आणि हत्तीच्या वजना एवढी रौप्य तुला, सुवर्ण तुलाही झाली. आणि नांगरगावचं नाव बदलून तुळापूर ठेवलं. माफी असावी, परंतु ज्या मुरारपंतांनी आपल्या बाबतीत अन्यायाचा तराजू जोखला त्यांच्याच तुलेस आपण मदत करावी, हे आम्हाला आवडलं नाही. जिजा, अहो, ज्या मुरारपंतांनी आपल्या गावावरून गाढवाचा नांगर फिरवला त्यांच्याच नांगर गावात आपण गेलात, हे काही बरे झाले नाही. जिजा ऐकून घ्या. ज्यांच्या क्रौर्यामुळे आमची बुद्धी कुंठित झाली, आपण मात्र त्यांच्यासाठी बुद्धीच पणास लावून त्यांच्या अडचणी सोडवल्या. म्हणावे तरी काय? राजकारण. हे असलं राजकारण? होय जिजा. राजे अहो नियती न्याय करणारी. जिजा, आम्हास तुमचा प्रत्येक शब्द मान्य, पण ही झाली आपली वैयक्तिक भावना. राजकारण वेगळं असतं. आज मुरारपंत आपल्या पाठीशी उभं राहणं म्हणजे आदिलशाहीचा आपल्याला पाठिंबा मिळणं, आणि ही काळाची गरज आहे. आज आपल्यासाठी एक एक माणूस मोलाचा आहे. अशा वेळी त्यांना भूतकाळाच्या तराजूत तोलत बसणं बरं नाही. क्षमा असावी. आम्ही भावनेच्या भरात बोलून गेलो. पण तुम्ही बोलता, पण त्यात तळमळ असते, वर्तमानाची काळजी असते. खरं सांगायचं तर तुमच्या शब्दांनी आम्हास आभाळ कवेत घेण्याची हिंमत येते. आणि तुम्ही चुकीचं तरी काय बोललात, खरं तेच बोललात. खरंच? होय जिजा. अहो, खरं सांगायचं तर आम्ही महाकाय हत्तीची तुला क्षणात करू शकतो, पण तुमच्या शब्दांची तुला करणं केवळ अशक्य. राजे, आम्हास वाटले तुम्हास राग आला असेल. राग तर आम्हास आलाच आहे, परंतु तुमच्या हातचा विडा खाल्ल्यानंतर मात्र तो जाईल. राजे, आणि बर का राणीसाहेब, विडा तर रंगायलाच हवा, पण त्याचबरोबर निजामशाहीचा डावही रंगायला हवा. जी. त्यासाठी धैर्याचा चुना, शौर्याचा कात आणि संयमाची सुपारी टाकायला विसरू नका. जी. राजा, गडाच्या पायथ्याशी सरदार मंबाजीराजे भोसले आले.
संभाजीराजे, वळचणीचं पाणी आड्याला आलं. कधी येतील आमचे बंधुराज शहाजीराजे सदरेवर? येतीलच की इतक्यात. तुम्ही कसे काय इथे अचानक? अचानक म्हणजे? नाही म्हणजे तुम्ही येण्याची खबर नाही आली म्हणून म्हटलं. अहो खबर कसली द्यायची? अहो घरातले आम्ही परके थोडीच आहोत. हा ते आहेच. अहो त्यांची आठवण आली म्हणून इथवर आलो. आता काकी साहेबांना भेटून सुद्धा बरेच दिवस झाले. त्यांची ख्याली खुशाली विचारायला हवी म्हणून आलो. बरं तुम्ही बसा निवांत, मी शहाजीराजांना भेटून येतो. अहो आता कुठं निघाला? उगाच चुकामुक व्हायची तुमची. नाही म्हणजे तुम्ही त्यांना भेटायला तिकडे जाणार आणि ते तुम्हाला भेटायला इथे सदरेवर येते. हा म्हणजे येतच असतील इथं. इथंच थांबला तर पटकन इथंच भेट होऊन जाईल. हा कसं आहे सोनोपंत, भेटावं तर लागेलच. नाही त्यासाठीच तर इतक्या दूरवरून आलोय. का आले असतील मंबाजी भाऊजी? काही कल्पना नाही. दुधात मिठाचा खडा तर पडणार नाही ना? आम्हास असं वाटत नाही. नाही म्हणजे तुमच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या मुरारपंत आणि रणदुल्ला खान यांचा बुद्धिभेद करू नये एवढंच. नाही नाही, एवढी नातीगोती ते विसरणार नाहीत. नातीगोती विसरले त्यास फार मोठा काळ लोटला राजे. यांच्याचमुळे तर भोसल्यांचं नांतं घर फुटलं, वाटण्या झाल्या. घरात घर आणि माणसात माणूस राहिला नाही हे तर आपण जाणताच. हो, परंतु एखाद्या माणसास परिणिती होते. तसं काही झालं असेल. अंबाजीरावांनी तेव्हा आम्हास विरोध केला असेल, परंतु आता त्यांना पाठिंबा द्यावासा वाटत असेल. आम्हाला नाही वाटत असं. पण असं घडू शकतं. घडलं तर उत्तमच आहे. पण जिजा हे राजकारण आहे आणि राजकारणातील वारं कधी कुणाच्या डोईवरचं पागोटं फिरवेल सांगता येत नाही. मुरार जगदेवांचं काय झालं? कालचा वैराचा गुलाल आज दोस्तीचा अबीर झाला आणि तोच अबीर भक्तिभावानं लेवून ते आमच्याकडे आलेच ना. तसंच मंबाजीरावांच्या बाबतीतही होऊ शकतं. चुलत का होईना, ते आमचे भाऊ आहेत. त्यांच्या भाऊपणाबद्दल आम्ही काय सांगणार? परंतु आपण सावध राहावं. खिरीत सराटा नको. सराटा पडला तर खीर कुणाच्याही मुखात जाणार नाही, फेकून द्यावी लागेल. आम्ही काळजी घेतो. प्रथम त्यांना भेटतो, त्यांच्याशी चर्चा करतो. कळेलच त्यांच्या मनीचा हेतू. राजे, आपण जे योजलं आहे ते निर्विघ्नपणे पार पडावं एवढीच आमची इच्छा आहे. आपण काळजी नका करू. राजे, सोन्यासारख्या आपल्या वेरूळचं वारूळ करण्यात यांचाच मोठा हात होता हे विसरू नये. आवडली? हो संभाजीराजे, आवडली. आला दर्जे की है. मग आमच्या दादासाहेबांनी निवडली आहे. वाह वाह, कितनी खूबसूरत है ये कट्यार. ही रत्न खचित आहे. यावरचे लाल आणि हिरवे पाचू दुर्मिळ आहेत. आणि हा बघा, हिमांश.
आमच्या दादासाहेबांनी तयार करून घेतलाय. खास दौलताबादहून पगडबंद बोलवून घेतले. त्यांनीच बांधलाय हा किमांश. आवडला? हमारे अब्बू जान भी ऐसा ही पहना करते थे. अब्बू, मेरे अब्बू. बेगम साहेबा, आता कोणतीही चिंता करू नका. लवकरच मुर्तजा तख्तावर बसतील. जल्द ही बादशाह बनेंगी. इंशाल्लाह रानी साहब, आपकी ये बातें सुनकर हम बहुत खुश हुए हैं. आपका शुक्रिया. आपने हमारे बारे में इतना सोचा, हमारे लिए इतना कुछ किया. हमारे शहजादे के लिए आपने अपनी जान तक खतरे में डाल दी. अल्लाह आपको सलामत रखे. पर त्या दिवशी तर जिजाक्कांवर भरोसा ऐतबार काहीच नव्हता. एतबार कैसे आता गोमाजी बाबा? हम बहुत घबराए हुए थे. हम अकेली जान और हमारे साथ हमारा नन्हा सा शहजादा था. लेकिन अब आप हमारी पनाह में हो. चिंता नाही. शिवाय आई जगदंबा आपल्या पाठीशी आहे. आम्ही येतो. आमचे राजेसाहेब होणाऱ्या बादशहाचा इंतजार करत असतील. शिवाय अजून खूप तयारी करायची आहे. येतो आम्ही. जी रानी साहेब. अंबाजी दादासाहेब, शहाजीराजे, आपण आलात. आज आपल्याला पाहून फारच बरं वाटलं. कसं काय येणं केलं अचानक? अचानक? अहो, बरेच दिवस झाले यायचं होतं, पण या नाही तर त्या कारणानं राहून जायचं. कधी तुम्ही कामाच्या गडबडीत, तर कधी आम्ही. पण बरंच झालं आज आपण वेळात वेळ काढून आलात ते. नाही, कधीतरी काढायचं होताच. आज काढला आणि आलो. म्हटलं काकी साहेबांना भेटून सुद्धा बरेच दिवस झाले. त्या निमित्तानं त्यांच्याशी बोलणं होईल आणि तुमचीही भेट होईल. या निमित्तानं मुलाबाळांच्याही भेटी होतील. हो तर सगळ्यांनाच फार आनंद झालाय तुम्ही आलात म्हणून. शेवटी रक्ताची नाती विसरता येत नाही. बाकी घरातले कसे आहेत? सगळे खुशाल. राजे, तुम्ही सदरेवरची कामं घ्या आटपून. आता घरातला गप्पा सदरेवर कशा करणार, नाही का? आम्ही आहोत. आपण बोलू निवांत घरात. अहो दादासाहेब, कामं काय होतच राहतात. तुम्ही चला आमच्या सोबत. अपाजान, आप बहुत जल्दी किसी के भी बहकावे में आ जाती हो. ये क्या कह रहे हो भाईजान? ये इनकी कोई नई चाल हो सकती है. भाईजान, आपको तो हर बात में नुक्स ढूंढने की आदत हो गई है. आपने देखा नहीं, रानी साहिबा ने अपने दोनों बच्चों को छोड़कर अपनी जान पर खेलकर हमारी जान बचाई है. आज हमारे शहजादे की तख्तपोशी करना चाहती है. हाँ हाँ, लेकिन मैं अपनों ने फंसाया, फरेब किया. जान बचाने के लिए हम दर दर भटके. न रहने का ठिकाना, न खाने को निवाला. जान बचाने के लिए हम अपना नाम तक भूल गए थे. मलिका से भिखारन हो गए थे. मेरा बच्चा जो मोती दाना चुगना था, वो रोटी के एक एक टुकड़े के लिए मोहताज हो गया था. आज रानी साहिबा और राजा साहेब शहजादे के सर पर निजाम शाही का ताज रख रहे. और क्या चाहिए सज्जाद भाई? अपाजान, तुम बस इतना ही याद रखो. तुम पहले मोती के दाने खाते थे, पर अब तुम लोहे के चने चबाना चाहती हो. या मंबाजी दादासाहेब, बसा. नाही, आम्ही बसतो. पण तुम्ही निजामशाही पुन्हा उभी करायचं योजलंय? गरजेचं होतं. हो. शिवाय निजामशाही हा दख्खनचा कणा आहे. आणि आदिलशाही ती कणा ठरणार नाही. नाही, कारण इतिहास बघितला तर राजकारण दौलताबादेच्या भोवतालीच फिरलंय. त्या अर्थानं कणा म्हणतोय आम्ही.
कणा कडकण मोडू शकतो. कणा मोडू शकतो दादासाहेब, पण बाणा तो मोडणार नाही. राजे, नीट विचार करा. विचार नीटच केला आहे. नाही, गोष्टी दिसत आहेत तितक्या सोप्या नाही. जाणतो आम्ही. नाही, तुमच्या तळपत्या समशेरीबद्दल सवालच नाही आणि तुमच्या पराक्रमाबद्दल तर शंकाच नाही. तुम्ही लात माराल तिथे पाणी काढता. धरणही फोडतो आम्ही. नाही, भातवडी विसरलो नाही होत आम्ही, त्याबद्दल काही शंकाच नाही. लेकिन काही झालं तरी मुघलांची ताकद ती मुघलांची ताकद. आपल्याकडे 1 हत्ती तर त्यांच्याकडे 1000 हत्ती. आपल्याकडे 20,000 घोडा तर त्यांच्याकडे 2 लाख घोडा. जास्तीचा दारू गोळा तोफा आहेच. आपण कुठे पुरे पडणार? शिवाय तो खुर्रम बादशाह चपळ बुद्धिमान. दादासाहेब, तुम्हास मोगली भूतानं झपाटलं नाही ना वाटेत? छे छे, असं का म्हणताय? अहो, तुम्ही सरदार आदिलशाहीचे, त्यांचं अन्न खाता आणि वावा मोगलांची करता. नाही, वावा करतोय पण खरं तेच बोलतोय. आणि खरं बोलतोय ते हे आमच्या बंधूंसाठीच ना. ते आलं आमच्या लक्षात. तुम्ही एवढ्याशा मुर्तुजाला निजामशाह बनवणार आहात? हो, तयारी जोरदार सुरू आहे. तयारी थांबवा. हा तख्तपोशीचा जश्न थांबवा. काय? अटक पोशीचा जश्न आम्ही थांबवू? हा, नुसतं थांबवायचं नाही, पण या बदल्यात आपल्या पदरी काय पडतंय याचा विचार करा. म्हणजे खुर्रम शहाजहानकडून तुम्हाला 22,000 मनसब दिली जाईल. हा, म्हणजे या क्षणी दिल्यातच जमा आहे. असं? शहाजीराजे, एवढी मनसब फक्त शहजादा औरंगजेबला आहे आणि तो मान मरातब तुम्हाला दिला जाईल. दादासाहेब, एवढं सगळं तुम्हाला कसं ठाऊक? शहाजीराजे, दिल्लीचे पारवे आमच्या वाड्याच्या देवडीत येऊन घुमतात. त्यांच्या भाषेचा अंदाज आहे आम्हाला, असं समजा. आणि बाकीचं सोडा. तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या भल्यासाठी इथवर आलो. आणि हे तर काहीच नाही, संभाजीराजांना आणि शिवबांना त्यांना सुद्धा मनसब देणार आहेत. आता एवढंच की तुम्ही मागायचं आणि बादशाहाने द्यायचं. अशी संधी आली ती सोडू नका. संधी? आता म्हणायची म्हणून संधी. खरं तर क्षीरसागरातली वैभव लक्ष्मी तुमच्या समोर आली, तिला असं थांब म्हणू नका. दादासाहेब, अहो, तो कोण कोणाचा मुर्तुजा? त्याच्यासाठी रक्ताचं पाणी करण्यापेक्षा आपल्या लेकरा बाळाचा विचार करा. हा, करा विचार. आम्हीही त्याच कळवळ्याने इथवर आलो. आता आमच्या भावाच्या दारात 10 हत्ती झुलताना दिसले तर आम्हाला आवडणारच आहे. शिवाय जीव सुखात ऊट काढ धोड पळ अशी भानगड नाही. काय शहाजीराजे, नीट विचार करा. आम्ही तुमचा होकार धरूनच इथून निघतोय. बघा, द्या निरोप. निघतो आम्ही. गोदा, लगीन सराईसारखं झटून काम करावं लागेल. क्षणभरही उसंत मिळणार नाही. हा, जिजाका, तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्ही फक्त सांगत जा, आम्ही आहोत की.
आता इथं गडावर तुमचाच आधार आहे. गोमाजी काका, जिजाक्का तुम्ही बिनगोर राहा बघा. अहो गोमाजी काका, खूप कामं आहेत. संपूर्ण गड स्वच्छ करून घ्या आणि घरापुढं सडा सारवण करायला सांगा आणि रस्त्यावर घरापुढं छान छान रांगोळ्या काढा म्हणावं. जी सांगतो. मूर्तजाचा राज्यारोहण समारंभ अगदी आपलं घरचं कार्य असल्यासारखं आपण पार पाडू. आपली तयारी बघून राजांना आनंद झाला पाहिजे. जिजाक्का तुम्ही अजिबात काळजी करू नका. राज चकित होत्याला अशी तयारी करतो. गोमाजी काका, एक काम करा, घडशीवाल्यांना म्हणावं आता इतक्यात गड उतार होऊच नका, तयारीत राहा. नगाऱ्यांना पानं लावून सुशोभित करून घ्या. हलगीवाले तुतारीवाले त्यांनाही तयारीत असायला सांगा. हत्ती घोडे सजवून घ्या आणि पट्टेवाले दानपट्टेवाले त्यांनाही निरोप पाठवून ठेवा. सगळीकडे कसं उत्सवी वातावरण असायला हवं. आणि हो, राज्यारोहणाच्या आधी 2 आणि नंतर 2 दिवस कोणीही घरात चूल पेटवू नका असा आदेश द्या. सगळ्यांची जेवणं इथंच होतील आपल्याकडं. होय जिजाक्का. गोदा, अगं धान्य वगैरे सगळी नीट भरून ठेव. तेल तूप गुळ काही कमी पडता कामा नये. जी. गोमाजी काका, सासूबाई साहेबांकडून राज्यारोहणाची निमंत्रणाची यादी घ्या. आणि हो, सगळ्या सोयऱ्यांना मानाची निमंत्रणं जाऊ द्या. बाकी सर्व मानकरी सरदार यांच्या निवासाची शाही व्यवस्था करा. शामियाने उभारा आणि हो, पहारे वाढवा. जी जिजाक्का. बघा, महत्वाचं राहिलंच, पुरोहितांना निरोप धाडा. त्यांच्याकडून मुहूर्त काढून घ्यायचा आहे. त्यांना तातडीनं निरोप पाठवा. जी. नाही नको, गोमाजी काका, असं करा, तुम्ही त्यांना पुढं घालून इथंच घेऊन या. वेळ कमी आहे, आम्ही समक्षच बोलतो त्यांच्याशी. बर. चला, कामाला लागा. चला. होय. काकी साहेब, औक्षवंत व्हा. कसे आहात? आम्हाला वाटलं आम्हाला विसरलात की काय. अहो विसरेन कसा, परवा शिखर शिंगणापूरला गेलो, हातात प्रसाद पडला आणि तुमची आठवण झाली. या, प्रसाद घ्या. अगं बाई, महादेवा. कशा आहात काकी साहेब? आमचं काय, आमची नेहमीची धामधूम सुरूच आहे. तुमच्या मातोश्री कशा आहेत? उत्तम. प्रकृती एकदम उत्तम, सर्व काही छान. आता आत येताना संभाजीराजांना पाहिलं. अहो केवढे मोठे झालेत ते. चालणं बोलणं रुबाबात. पाहिल्या आम्हाला मालोजी काकांची आठवण झाली. दिवस कसे पटापट जातात नाही. तुम्ही पाहिलं तेव्हा खूप छोटे होते. अहो हो ना, आधी कमरे इतके उंच होते आणि आता पाहावे तर राजेच वाटतात. दिवसभर तालीमखान्यातच असतात. आमचे शिवबा सुद्धा तिथेच रमतात सध्या. ते धाकटे ना, ते तर अतिचपळ दिसतात. डोळे तर एकदम तेजस्वी. आम्हाला तर मालोजी काकांची आठवण झाली. पण काकी साहेब, वाईट एकाच गोष्टीचं वाटतं. आज शिकून ज्याला जाणतं करायचं, उद्या त्यालाच कमरेत वाकून कुर्निसात करावा लागणार. दुसरं काय करणार? तेच तर करत आलोय आपण. हो तसं नाही, आम्ही काय म्हणत होतो, कुर्निसात करायचाच आहे तर आपल्यापेक्षा धनवान, शक्तिशाली, रुबाबदार बादशाह नको का? म्हणजे त्याचाही आपल्याला फायदा घेता येईल. आणि एवढंच करायचंय तर त्याचा योग्य मोबदलाही मिळायला हवा. आम्हाला नाही कळलं काय म्हणायचंय आपल्याला. अहो दिल्लीचा बादशाह खुर्रम शहाजहान यांनी आपल्या संभाजीराजांचे गुण पारखून त्यांना 2000 मनसब देऊ केले, तेही इतक्या लहान वयात. अगं बाई, हो काय सांगता? हो हो, तुमच्या कानावर नाही आलं, आम्ही तर फार दूरवरून ऐकलंय. संभाजीराजांना 2000 मनसब आणि शहाजी राजांना 22,000 मनसब.
शिवाय जहागिरी देणारच. खरंच आपल्या घरासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. पाहिलं शिंगणापूरच्या महादेवाचा प्रसाद हातात पडतो न पडतोच तोच ही शुभ वार्ता मिळाली. महात्म्य महादेवाचं, मालोजी राजांनी बांधलेल्या देवळाचं. आमच्या यांनी बांधलेलं देऊळ नेहमी जागृत. हे शहाजी राजांना समजावून सांगा. नाही, आम्हाला तर वाटतं शहाजहान बदलला ही केवळ महादेवाची कृपा. म्हणजे असा सूर लावला तो मंबाजीरावांनी. होय, मैदानात तुम्ही कोणाला जुमानत नाही आणि महाबत खान आज पाचोळ्यासारखा उडवलात तुम्ही. फतेखानाच्या नाका खालून मुर्तुजाला राणी साहेबांनी सुरक्षित आणलं. काय अवस्था झाली असेल फतेखानाची. आणि हो, हे कोणाला सहन होणार नाही. परंतु एक आहे, मोगल सरदार पिसाळलेत. मी तर ऐकतोय महाबत खानानं धसकाच घेतलाय. आलंय आमच्या कानावर. परंतु दिल्लीतून शहाजहान बांग देतोय, आम्हा सत्ता संपत्तीचा आमिष दाखवतोय. होणारच. वजय आमचा पाठिंबा राजांना, आणि आमचा पाठिंबा राजांना असल्यामुळे अजूनच दुष्काळात 13वा महिना. हो ना. म्हणजे काही दिवसांपूर्वी तुमच्या दोघांतनं विस्तव जात नव्हता अशी परिस्थिती होती. परंतु आज राजे मुरारपंताच्या तुलादान सोहळ्यास हे कोणाच्या कसं काय पचनी पडणार आहे? नाहीच पटणार. आणि आम्हीही हा विचार केला की राजे एक वेगळा विचार घेऊन पुढे जातात आहे. त्यांचा विचार हा मराठी माणसांसाठी आहे, मराठी मुलकासाठी आहे, आणि आम्ही त्यांच्या विचारांच्या सोबत आहोत. आणि आम्हाला तो विचार पटलाय. होय, पण अनेकांच्या ते गळी उतरत नाही, त्याचं काय? आता आदिलशाचा वजीर असा विचार करतोय, काय कमी आहे का? काय डवीर? विचार पटला म्हणून आम्ही आणि रणदुल्ला खान पूर्ण ताकदीनिशी तुमच्या सोबत आहोत राजे. परंतु मंबाजीरावांच्या ध्यानी हे येत नाही. येईल. आज न उद्या त्यांच्याही ध्यानात येईल. तसं असतं ना तर जे बोलायचं ते इथेच बोलले असते. शिवाय खुर्रम शहाजहानचा निरोप घेऊन आले नसते. असे म्हणजे? असे म्हणजे ते नात्याचा पदर धरून आत आले आणि शहाजहानची कैफियत मांडायला सुरुवात केली. शहाजहान मातब्बर आहे, शक्तिमान आहे असा सूर लावला त्यांनी. काय करावं तेच समजत नाहीये. आऊसाहेबांचा निरोप आलाय. मंबाजी दादासाहेब काय म्हणतायत ते ऐकून घ्या. राजे, पुरोहित आले. त्यांनी मुर्तजाच्या राज्यारोहणाचा मुहूर्त काढलाय. मुहूर्त कधीच आहे? आजपासून 5 दिवसांनी. खुर्रम शहाजहानकडून तुम्हाला 22,000 मनसब दिली जाईल. अहो, तो कोण कोणाचा मुर्तुजा? त्याच्यासाठी रक्ताचं पाणी करण्यापेक्षा आपल्या लेकरा बाळाचा विचार करा. राजे, आम्ही काय सांगावं त्यांस? राज्यारोहणाची तयारी करण्यास सांगू? आता मुहूर्ताची गरज नाही. म्हणजे तूर्त जाण्यास सांगा त्यांना. अखेर मंबाजी राजांनी बाजी पलटवली तर. राजे, राजे तुम्ही समजूतदार आहात आणि तुमचा समजूतदारपणा आज दाखवला. म्हणजे राज्यारोहणाचा मुहूर्त ठरला असताना सुद्धा तुम्ही तो रद्द केला. आणि एवढंच नाही,
पुरोहितांना सुद्धा माघारी धाडलं. वा वा, क्या बात. म्हणजे मंबाजी राजांच्या थोरलेपणास तुमच्या मनात मान आहे तर अजून. मंबाजी दादासाहेब, आम्ही आपलं थोरले पण कधीच विसरलो नाही. मग झालं तर आम्ही निघतो. आणि हो, आम्ही म्हणालोय त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतील यात शंका धरू नका. दादासाहेब पण हा, आता पण परंतुच्या गोष्टी नकोतच. आम्ही निघतो आणि पुन्हा लवकर येतो. $22,000 मनसब घेऊन निघतो आम्ही. राजे, काय बोलले मंबाजी भाऊजी? आणि तुम्ही काय ऐकलत? अहो सांगा तरी. जरूर सांगू, पण नंतर. आमचं डोकं नुसतं फळमणायला लागलंय. हो ना, हो बघता बघता पारडं फिरलो. मंबाजीरावांनी राजांचा बुद्धिभेद केला तर यात तर ते तरबेज आहे. होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं, चुटकी सरशी करतात ते. अंबाजीरावांनी राजांना मोठं आमिष दाखवलं आणि मोहात पाडलं. निजामशाही उभी करणं केवढं मोठं काम होतं. होय, पण शहाजहाननं हा डाव जिंकला. आता तसंच म्हणावं लागेल. राजांनी हातात आलेला डाव सहज सोडला, याचा अर्थ शहाजहाननं निजामशाहीपेक्षा त्यांना काहीतरी मोठं देऊ केलं असणार. आता आमचं इथे थांबण्याला काय अर्थ? निघतो आम्ही बिजापुरास. अम्मी जान, अम्मी जान. शहजादे, आज इतनी जल्दी आ गए? तालीम करने नहीं गए? जाऊंगा, लेकिन आजकल पढ़ाई कम होती है. लेकिन अम्मी जान, आप चलिए ना देखने हमारा किमांश. मुर्तजा, अब भूल जाओ किमांश वो तख्त. भाईजान, ये आप क्या कह रहे हो? ठीक ही तो कह रहा हूं. इसीलिए तो आज तालीम खाना बंद था. शायद हमेशा के लिए बंद रहेगा. भाईजान, ये आप कुछ भी बोले जा रहे हो. मुर्तजा की तख्तपोशी होने वाली है. भूल गए आप? हाँ, मैं भूल गया. आप भी भूल जाइए. मतलब? अपाजान, आप तख्तपोशी की बात करते हो, लेकिन तख्तपोशी करने वालों ने तो पंडितों को लौटाया है, वापस भेजा है. क्या? मैंने खुद देखा है पंडितों को जाते हुए. उन्हें रुखसत दे दी गई है. नहीं नहीं, हम नहीं मानते. किसने कहा आपसे? सब जान चुके हैं, आपके अलावा. नहीं, ये आपकी गलतफहमी हो सकती है. गलतफहमी? अच्छा, शाहजहां बादशाह ने खलीता भेजा, वकील भेजा, वकील और शाहजी राजे की गुफ्तगू हो गई, ये सब गलतफहमी. अपाजान, सुना है 22,000 की मनसबदारी मिल रही है. सोचो अपाजान, सोचो. कौन हो तुम? सलाम अलैकुम अंबाजी राजे. खान साहब, आपण? कौन खान साहब?
मैं तो एक मामूली इंसान हूं। और बताओ क्या हुआ? हो, तुम्ही कशाला आलात? आम्ही आलो असतो ना. उगा जीव कशाला धोक्यात घालायचा? आदत है जान जोखिम में डालने की, और बेसब्री है कामयाबी की। क्या हुआ बताओ? हो, काम झालंच म्हणून समजा. मतलब शाहजी मुगल रियासत कबूल करेगा? हाँ जी, कबूल करेगा. सच में? हुजूर, त्या मुर्तुजाला निजामशाही तख्तावर बसवण्याचा विचार सोडून दिला त्यांनी. सबूत क्या है? हो हुजूर, राज्यरोहणाच्या मुहूर्ताची बोलणी चालू असताना पुजाऱ्यांना मुहूर्त न काढताच माघारी पाठवलं. याचा अर्थ राज्यरोहणाचा समारंभ रद्द आणि मनसबदारीचा स्वीकार. आता निरोपाची वाट बघा. हे मंबाजी खाली हात कभी आए नहीं. इतिहास गवाय. माशाअल्लाह. या, तुमचीच वाट बघत होतो. अहो, राहावलं नाही म्हणून आम्हीच तातडीनं बोलावलं. काही कामगिरी सोपवत आहे. अजूनही तुमचे दुधाचे ओठ आहेत, तरी सुद्धा आम्हाला न सांगता कामगिरी करताच आहात. आणि हे सगळ्यांच्या डोळ्यावर येत आहे. कोणाच्या डोळ्यावर? पोहोचली. आता एकाचं नाव सांगू का? पण आपल्या समोर आपल्याच नातवाविषयी बोललं जातं, तेही कौतुकाने. तेव्हा हाती मीठ मोहरी घ्यावीशी वाटते, नजर काढावीशी वाटते. या, दोघे असे समोर या. आमचीही नजर काढा आजी साहेब. या शिवबा, तुमचीही नजर काढतो. सासूबाई साहेब, काय चाललंय? नातवांची दृष्ट काढणं चाललंय जणू. खरं तर उलट्या पिसाचा कोंबडाच उतरवून टाकायला पाहिजे होता. पण अचानक? अहो, माणसं येतात, आपल्या लेकरांना पाहतात, कौतुक करतात. म्हणतात लोखंडाच्या कोंबी एवढी पोरं. पोरं अगदी हुशार, तलवारीशी सराईत. हे ऐकल्यानंतर काळीज मात्र सुपा एवढं मोठं होतं. मंबाजी भाऊजी येऊन गेले वाटतं. कोणी का असेना, त्यांच्याकडून ऐकलं म्हणून आम्ही सावध झालो. लेकरं करता धरता म्हातारी होऊ देत, एवढंच वाटतं. पण अजून तालीमखाने आहेत, अंग मेहनत आहे, मुर्तजाची शिकवणी. संभाजीराजे, आपण तालमीत गेला नाही. हे बघा, जबाबदारी वाढली आहे, कमी झाली नाही. संभाजीराजे, आपण निघावं. जी हो. सासूबाई साहेब, या अशा मीठ मोहरे घेऊन राजांचीही दृष्ट काढा. अगं बाई, राजे दृष्टावले? नाही, बाधा झाली त्यांना. कोणाची? मंबाजी भाऊजींची. म्हणजे? अहो, राजांना निजामशाही स्थापन करण्यापेक्षा शहाजहांची चाकरी करा हे सांगायला आले होते ते. असं? आम्हाला तर प्रसाद दिला महादेवाचा. तुम्हाला प्रसाद दिला आणि राजांपुढे दिल्लीचा मलिदा ठेवलाय. ते काही असो, मंबाजी असं काही करणार नाही, आमचा विश्वास आहे. आमच्या लेकरा समान आहेत ते. लेकरा समान आहेत म्हणूनच सावध राहा.
आणि प्रसंग पडला तर राजांनाही सावध करा, एवढंच. शहाजी राजे असला अवसान घातकीपणा करतील असं वाटलं नव्हतं. अहो सगळं जुळून आलं होतं आणि ऐन वेळी पूर्वी त्यांना परत पाठवून दिलं, तेही मुहूर्त न काढता. त्यांच्या मनात काय तेच कळत नाहीये. त्यांच्या मनात काय आहे हे आम्ही जाणतो. राज्यारोहणाचा विचार बारगळलाय. अंबाजी आलं आणि त्याने मिठाचा खडा टाकला. आता मिठाचा खडा टाकला की तोंडात साखर टाकली की त्यांचं त्यांनाच ठाऊक. मला तर वेगळीच शंका येते. शहाजहानचा प्रस्ताव शहाजी राजांनी विचाराधीन घेतलाय. तसं असतं तर त्यांनी आपणास सांगितलं असतं. पुरोहितांना परत पाठवलं हे आपल्याला सांगितलं होतं. आता तर आम्हाला असं वाटू लागलंय की शहाजी राजांच्या मागे आम्ही उभं राहिलो हीच आमची सगळ्यात मोठी चूक. दरबारात एवढा मोठा धोका पत्करला आम्ही, यांची जाणीव आहे त्यांना. आदिलशहाचे वजीर निजामशाहीच्या स्थापनेत मदत करताय, सोपं आहे का इतकं हे? नाही, मंबाजी येईपर्यंत समजा सुरळीत सुरू होतं. आता मंबाजीनं सदर सोडून खासगीत भेट घेतली, तिथंच पाल चुकचुकली होती. परंतु मंबाजीच्या सांगण्यावर शहाजीराजे भरोसा करतील असे आम्हाला वाटत नाही. नाही, आम्हालाही तसंच वाटलं होतं पंत. पण आता अशा वागण्याचा अर्थ काय लावायचा? नाही, राजांच्या मनात नेमकं काय चालू आहे याचा थांगपत्ताच लागत नाहीये बघा. आता दुर्दैवाने जरी शहाजीराजांनी माघार घेतली तर आमचा खेळ संपलाच म्हणून समजा. स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेणं ज्याला म्हणतात ना, हेच आहे ते. आपण एवढा टोकाचा विचार करू नये. आम्हाला असे वाटते की आपण धीर धरावा आणि जर आपल्या मनात काही शंका असेल तर आपण प्रत्यक्ष राजांना विचारून पाहावं. आणि हो, विचारताना मनात काही ठेवू नका, म्हणजे त्यांच्या मनात काय चाललंय हे आपल्याला नीट कळेल. ये आप क्या कह रहे हैं बाजीराजे? क्या ये सच है? हुजूर, हुजूर सच के अलावा मेरे जुबान पे और होता ही क्या है? लेकिन बाजीराजे, शहाजी राजे ने ही तो अभी अभी हमें बचाया महाबत खां से, और आज वही शहाजी लालच की वजह से मुंह मोड़ रहा है। हुजूर, लालच क्या नहीं कराती, और लालच भी किसकी? बादशाह शाहजहां की। और उतना ही नहीं बाजीराजे, 22,000 की मनसब, जैसे कि शहजादा। जी जी हुजूर आला। और तो और अपने मुरारपंत जगदेव भी कुछ कम नहीं है हुजूर। अब उनका क्या बाजीराजे? पंडित जी तो हमारे वजीर थे, सूरमा मुरारपंत। सुरमा सुरमा जरूर थे हुजूर, आदिलशाहीची खिदमत केली त्यांनी, सेवा केली, पण मेवा पण भरपूर खाल्ला त्यांनी। मेवा? बाजीराजे, आप कहना क्या चाहते हैं? हुजूर, आता बिमारीतून बरे झाल्यानंतर त्यांनी नांगरगावी स्वतःची तुला केली, हत्तीच्या वजना एवढं सोनं, माणिक, मोती दान केलं, अन्न छत्र उघडलं। हुजूर, शायद आपको किसी ने बताया नहीं। इतनी सारी दौलत पंडित जी के पास? हाँ हुजूर, वजीर जो थे अपने मुरारपंत, त्यांनी सगळा माल गट्टम केला, आणि तिथं त्यांना साथ कोणी दिली? शहाजी राजांनी। तिथं आघाडीवर होते ना ते। नहीं बाजीराजे, हमें भरोसा नहीं। लेकिन यही सच्चाई है हुजूर, बदकिस्मती से दोनों की मिली भगत है। आता शहाजी राजे जे निजामशाही खडी करणार होते, त्याला लागणारी दौलत कोण पुरवणार होते? कौन? मुरारपंत, अपने वजीर,
अपने पंडित. अहो, शहाजी राजांची जहागीर जाळून सुद्धा त्यांच्याशी दुश्मनी न करता दोस्ती केली. उसकी असली वजह यह है हुजूर. बाजी, हाँ हुजूर. दौलत आदिल शाही की और नाम मुरार जगदेव का. दौलत आदिल शाही की और निजाम शाही शहाजी राजा की. आणि त्याला पाठिंबा मुरार जगदेवचा. तो वाकई ये सच है. वाह तौबा हुजूर. हुजूर चाहिए तो आप जासूस भेज दो. हाथ कंगन को आरसी क्या. राजा, मुरार जगदेव पंत आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. पाठवून दे. या पंत, बसा. आम्ही अवेळी आलो, तुमच्या कामाचा खोळंबा तर झाला नाही ना? खोळंबा कसला पंत, काम काय होतच असतात. होत असतात, पण कधी ज्या कामाची तयारी केली आहे ती नकोत का पूर्ण व्हायला? तेच तर करतोय आम्ही. आमचा मुद्दा तुमच्या ध्यानात आलेला दिसत नाहीये. माफ करा पंत, आम्ही जरा खलिता पाहत होतो. चालू द्या तुमची कामं, आम्ही नंतर येतो. पंत असं काय आहे? हे बघा झालं काम. बसा. हो बसा. बोला. काही खलित्यांना उत्तर पाठवायची होती. काहींना विलंब झाला होता, तिथं तातडी केली. काही निरोप पाठवायचे होते. कोणते निरोप? राज्यरोहण रहित केल्याचे? जहापना इरादत खान ने भेजा है. पढ़ो और बताओ क्या लिखा है इसमें. जहापना इसमें लिखा है कि मुहिम फतेह हो गई. माशाअल्लाह. आगे पढ़ो. शाहजी राजे को 22,000 मनसबदारी और उनके बड़े बेटे संभाजी को 2,000 मनसबदारी की उसने लालच दिखाई है. शाबाश. उन्होंने अब मुर्तजा को निजाम के गद्दी पर बिठाने का इरादा बदल दिया है. अल्लाह. और जल्द ही वो मुगल सल्तनत में शामिल होंगे. इतना हमने कर दिया है. आपका सिपाही इरादत खान. वाह, हम खुश हुए. इरादत खान को हमारी तरफ से नजराना भेजा जाए. राज्यरोहणाचा सोहळा बारगळलाय आणि आता कसले आले मसलती. पंत, आपण इतका टोकाचा निष्कर्ष काढू नये. आपण राजांची भेट घ्यावी, त्यांना आपल्या सगळ्या शंका घेतली. राजांची भेट घेतली आणि त्यांना थेट विचारलं राज्यरोहणाचा सोहळा का रहित केला. मग काय उत्तरादाखल हसलेत राजे. त्यामुळे आता राज्यरोहणाचा सोहळा बारगळलाय हे निश्चित झालंय. नाही, असं नाही होणार. नाही म्हणजे असं असू शकतं, पण हेच असेल असं नाही. मग त्यांच्या हसण्याचा काय अर्थ घ्यायचा आम्ही? मुरार पंत, बसा. यायला थोडी देरी झाली, परंतु एका बाबीवर आपल्याशी मसलत करायची होती, म्हणून तुम्हा सदरेवर बोलवून घेतलं. आता कसले आले मसलती? झाली. राज्यारोहणाची सगळी तयारी झाली. राज्यरोहण? परंतु राणीसाहेब, मुहूर्त नाही, तिथी नाही. पुरोहितांना राजांनी मुहूर्त न ठरवताच माघारी पाठवले. मंबाजी हे खुशीत गेलेत. आम्ही सगळे काळजीत होतो आणि आपण म्हणताय की राज्यारोहण. हो, राज्यारोहण. मुहूर्त नाही, तिथी नाही. तुम्ही पुरोहितांना माघारी जाताना पाहिलं, पण राजेंचे शब्द नीट ऐकले नाहीत. सोनोपंत 5 दिवसांनी मुहूर्त असल्याचं पुरोहितांनी सांगितलं.
आणि ते ऐकताच राजे काही बोलणार एवढ्यात त्यांना मंबाजी दिसले. आता मुहूर्ताची गरज नाही. अगदी योग्य. हे असंच झालं होतं. तेच म्हणजे मुहूर्त नको. किंवा आता आम्ही धरू तो मुहूर्त असाही अर्थ होतो. आणि आम्ही तोच अर्थ धरला आणि राज्यारोहणाची सगळी तयारी आम्ही केली. राजे, आम्ही बरोबर की चूक? राज्यारोहण उद्याच. राजे, सगळं मनासारखं जुळून आलंय. होय राणीसाहेब. परागंदा झालेलं 400 वर्ष परागंदा झालेलं स्वातंत्र्य आज उंबरठा ओलांडून येईल. गगनात मावणार नाही एवढा आनंद झाला आहे आम्हास. जिजा, हाच आमचा अट्टहास होता. आम्ही घोड्यावर स्वार झालो, हाती तलवार धरली, घोड्यांच्या टापा रानोमाळ रुतवल्या, त्या केवळ यवनांची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी. आता आमच्या लक्षात येतोय तुमच्या मनाचा हेतू. राणीसाहेब, निजामशाहीची स्थापना होणार, परंतु त्या तख्तावर आम्ही बसणार. राजे, होय राणीसाहेब, निजामशाहीच्या तख्तावर आम्ही बसणार. परंतु मग यवनांचा काफरांच्या राज्याला विरोध होईल. म्हणजे तुम्ही तख्तावर बसलात हे आवडणार नाही. आणि निजामशाहीतील यवन सरदारांना तर नाहीच नाही, विरोध होईल. कल्पना आहे आम्हास त्याची. तरी बसणार तख्तावर? होय, परंतु कसे बसणार हे बघण्यासाठी मुहूर्ताचा दिवस उजाडू दे. राजे, तुम्ही कराल ते दीपवणारेच असेल. तुम्ही कराल ते मती गुंग करणारे असेल, आम्हास खात्री आहे. तुम्हासच आमची खात्री आणि विश्वासही. म्हणूनच हे परिवर्तनाचं चक्र फिरवण्याचं कार्य हाती घेतलं आहे. पूर्णत्वास जाईल तुमची ही इच्छा. एवढंच काय, चक्राचा आस फिरताना पाहून असह्य झालेला सह्यगिरीही आनंदून जाईल. परंतु हे सगळं झालं ते केवळ तुमच्यामुळे. तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून मुहूर्तच्या शहागडावर आणलंच नसतं तर यातलं काहीच शक्य नव्हतं. आता सगळं शक्य आहे. तुळजाभवानी आपल्या पाठीशी आहे. पुढे कोण आहे मग? राजे, जिजा, तुळजाभवानी आमच्या पाठीशी उभी आहे की नाही हे आम्हास ठाऊक नाही, परंतु ती आमच्या पुढे ठामपणे उभी आहे एवढं खरं. राजे, जिजा, आमचा खूप दिवस मनसुबा होता. आज तुमच्या साथीनं आणि तुमच्या साक्षीनं आम्ही आमच्या निर्भीड छातीच्या कातड्याचा डब केला आहे. त्यावर स्वतंत्र दौलतीची थाप पडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नव्हतो. आता ती थाप हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात निनादे. दिल्ली पातशाह शहाजहानच्या कानठळ्या बसतील एवढं खरं. सदरेवरून पुरोहितांना मुहूर्त न ठरवताच परत पाठवलं, तेव्हा राजांच्या मनात असं काही असल याची कल्पनाच नव्हती. पण ते म्हणाले की मुहूर्ताची गरज नाही म्हणून. पण या सगळ्यांचा अर्थ हाच घेतला गेला की राज्यारोहण बारगळ. मंबाजी आले दिल्लीकरांचा निरोप घेऊन, त्यांच्याशी खासगीत भेटी झाल्या आणि अचानक हा निर्णय ऐकवण्यात आला. या सगळ्यांची संगती हीच लागते की राज्यारोहण रहित झालं. तरी आम्हाला असं वाटत होतं की राजे एकदम आपला निर्णय बदलणार नाहीत. आणि अहो, शहाजी राजे असे एकदम घुमजाव करणाऱ्यातले नाहीत. आता एकदम उद्याच राज्यारोहण यो निर्णय मात्र हुल देणार आहे सगळ्यांसाठीच. पण या सगळ्यांचे दूर दूर पर्यंत प्रतिसाद उमटतील. उमटलेच पाहिजे.
बघूया काय होतंय ते. अहो काय होणार आहे होऊन होऊन? होईल थोडीशी च्याव काय घाबरायचं त्याला? अहो शहाजी राज लय दूरचं बघणार आहेत. त्यांना पक्क ठाव आहे कोणत्या भूताला अंडा रोट आणि कोणत्या खविसाला कोंबडं द्यायचं. ती काळजी नाही. आता कधी एकदाची सुबय होते याचीच वाट पाहतोय आम्ही. एकदा हा जश्न पार पडला की आम्ही विजापूरला जायला मोकळे. कारण मम्माजीवर आमचा तसा काही विश्वास नाही. एकाचे दोन करून सांगू नयेत त्यांनी. अहो चिंताच करू नका तुम्ही. उलट आपल्या करणीनं मंबाजींची मान खाली जाते की नाही बघाच तुम्ही. ये कैसे सोच लिया आपने कि शाहजी राजे ने अपना इरादा बदल दिया? उन्होंने पंडित को वापस भेज दिया, मतलब तख्त नशीन होना रद्द हो गया, ऐसा तो नहीं है? हुजूर उन्होंने उसी वक्त कहा था अब मुहूर्त की कोई जरूरत नहीं है. उन्होंने कह दिया और तुमने मान लिया. हुजूर या ऐलानाच्या आधी आमची खासगी मुलाखत झाली होती. मुघल सल्तनतीचा मलिदा आम्ही त्यांच्या समोर ठेवला होता आणि त्यावर त्यांनी विशेष गौरी फरमावलं होतं. ऐसा हुआ है ये सोच आपकी है सिर्फ. उन्होंने ना कोई जुबान दी और ना कोई इरादा बदला. गलती तो मुझसे हो गई जो मैंने इतने बड़े काम के लिए आप पर भरोसा किया और आप पर भरोसा करके मैंने बादशाह को पैगाम पहुंचा दिया. अब कौन सा चेहरा लेके जाऊंगा मैं उनके पास? जिम्मेदारी मेरी थी तो कसूरवार भी मैं ही रहूंगा और इसकी सजा सिर्फ मौत है, सिर्फ मौत. हुजूर गलती दुरुस्त करायची एक तरी संधी द्या. जितना किया है उतना काफी है और कुछ मत करिए, मैं देख लूंगा. हुजूर सुनिये तो शहाजी राजांनी आपल्या प्रस्तावाला अहमियत दिली नसली तरी त्यांच्या मातोश्रीला हा प्रस्ताव आवडलाय. घरात एक सुराख आहे. आपण शेवटपर्यंत प्रयत्न करू. आशा सोडू नका. क्या खाक करोगे तुम? तकपोशी तो हो रही है. हुई तो नहीं अभी तक. मुर्तुजा अभी तक निजाम शाह बना नहीं है. आम्ही कोशिश करतो. इजाजत. इस मंबाजी के भरोसे बैठा रहा तो यकीनन मुझे कब्र में ही सोना पड़ेगा. अब मुझे ही कुछ करना होगा. इस बनी को जो बिगाड़ दे ऐसा कातिल चाहिए मुझे. शिवबा शिवबा ओ काय हे? चला बरं झोपायला आता. आज एकदम पिटुकली गोष्ट सांगणार बरं का. आजी साहेब इकडे या. अहो तांबडं फुटताना उठावं लागेल. आंघोळ्या पांघोळ्या करून मग दरबारात जायचंय. आणि तुम्ही हे काय? बघा आजी साहेब, हे काय? आता तुम्हीच सांगा. हा सैनिक, हा हत्ती, घोडा, हा उंट, हा वजीर या सर्वांपेक्षा मोठा आहे तो हा राजा, बरोबर? म्हणजे राजा हा मोठाच असतो, बरोबर. मग उद्या होणाऱ्या राज्यारोहणात त्या तख्तावर बसणारा राजा हा छोटा का? तो राजाही मोठा असायला हवा. तो का छोटा? तुम्ही म्हणताय तो मुद्दा अगदी बरोबर आहे. अहो हा मुर्तजा निजाम उद्या सिंहासनावर बसणार, पण त्याला तलवारही नीट धरता येत नाही. आमच्याशी तलवारबाजी करताना त्याच्या हातातून तलवार पडली. हो ना. असा हा मुर्तजा उद्या शत्रूच्या आक्रमणाला कसा तोंड देणार? मग तरीही आबासाहेब मात्र उद्या त्याला सिंहासनावर बसवणार. त्याच्यापेक्षा आबासाहेबांनी बसायला हवं. शिवबा, तुमच्या सर्व सवालांचे जवाब उद्याचा सूर्य देईल.
पण त्यासाठी तुम्हाला अगोदर झोपलं पाहिजे. अहो उलट अशा वेळी जागं राहायला हवं. तुमचा तुमच्या आबासाहेबांवर विश्वास आहे ना? झालं तर मग आम्हालाही काही सवाल सतावत आहेत. त्याचे जबाब सुद्धा उद्याच मिळतील. चला झोपा आता. क्या कर सकते हो तुम मेरे लिए? जान दे सकता हूँ और जान ले भी सकता हूँ. बहुत खूब, बहुत खूब.